नमस्कार मित्रांनो, आई होणं ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर भावना असते, बरोबर ना? पण डिलिव्हरी नंतर होणारे शारीरिक बदल बऱ्याच जणींसाठी चिंता निर्माण करणारे असतात. त्यातला एक मोठा प्रश्नचिन्ह म्हणजे काय? सिझेरियन डिलिव्हरी नंतर पोट कमी होतं का? हा प्रश्न जवळपास प्रत्येक नव्या आईच्या मनात असतो. आज आपण हा विषय सविस्तर जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी काही खूपच उपयुक्त अशा टिप्स शेअर करणार आहे, ज्यामुळे तुम्हाला तुमच्यासाठी खूप मदत होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता आपण बघूया सी सेक्शन विरुद्ध नॉर्मल डिलिव्हरी म्हणजे दोघांमध्ये काय फरक आहे. नॉर्मल डिलिव्हरीमध्ये शरीराला जखम होत नाही, त्यामुळे रिकव्हरी खूप लवकर होते, पटकन होते. पण सिझेरियनमध्ये कसं असतं, डिलिव्हरी ही एक मोठी शस्त्रक्रिया म्हणजे आपण ऑपरेशनच असतं ते एक प्रकारे. यात पोटावर स्टिचेस असतात, रिकव्हरीसाठी जास्त वेळ लागतो. ते टाके जे स्टिचेस दिलेले आहेत ते सुकायला सुद्धा वेळ लागतो. सिझेरियन नंतर लगेच व्यायाम करणं सुद्धा खूप धोकादायक असतं. त्यामुळे तरीही पोट आपल्याला कमी होण्याच्या दृष्टीने दोन्ही डिलिव्हरीमध्ये फारसा हा असा काही फरक नाहीये. फक्त सिझेरियन झालेल्या आईने जास्त काळजी घ्यावी लागते, कारण की टाके जोपर्यंत ओले आहेत तोपर्यंत आपल्याला लगेच व्यायाम काही करता येत नाही. आता पोट कमी होतं का यावर आपण बोलूया. हो, पण पोट नैसर्गिकरित्या नक्कीच कमी होतं. गर्भाशय स्वतःच हळूहळू लहान व्हायला लागतं. स्तनपानामुळे कॅलरीज जास्त बर्न होतात. योग्य आहार आणि हलका व्यायाम केल्यास पोट कमी व्हायला खूप सोपं जातं. फक्त या प्रक्रियेला वेळ द्यावा लागतो, कारण प्रत्येक स्त्रीचं शरीर हे वेगवेगळं असतं. प्रत्येकाचं मेटाबॉलिझम वेगवेगळं असतं. त्यामुळे इतरांशी आपल्याला तुलना करायची नाहीये का हिची डिलिव्हरी आत्ता झाली आणि ही लगेच 1-2 महिन्यात बारीकच दिसते. प्रत्येकाचं मेटाबॉलिझम आणि शरीर हे वेगळं असतं. त्याच्यामुळे त्यानुसारच आपल्या वजनावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. व्यायाम कधी सुरू करायचा? सी सेक्शन नंतर पहिले 6 ते 8 आठवडे पूर्णपणे विश्रांती घेणं खूप गरजेचं आहे. डॉक्टरांनी ग्रीन सिग्नल दिल्यावरच व्यायाम सुरू करायचंय. म्हणजेच काय, डॉक्टरांना आपल्याला आधी विचारायचंय, त्यांचा सल्ला घ्यायचा आहे. ते बोलले की तुम्ही करू शकता, आता तुमचे टाके व्यवस्थित पद्धतीने सुकलेले आहेत किंवा ते काढून सुद्धा झालेले आहेत, तर तेव्हाच तुम्ही व्यायामाला सुरुवात करू शकता. आणि सुरुवात ही नेहमी आपल्या डेली वॉकिंग पासून म्हणजे चालण्यापासून करायची आहे. हळूहळू स्ट्रेचिंग, नंतर श्वसनाचे व्यायाम आणि नंतर पोस्टनाटल योगा करायचा आहे, सुरू करायचं आहे आपल्याला. पोटावर प्रेशर देणारे व्यायाम लवकर करायचे नाहीयेत. चला, आता पोट कमी करण्यासाठी काही सोप्या टिप्स आहेत, त्या मी तुम्हाला सांगते. आता सगळ्यात आधी ब्रेस्ट फिडिंग. दररोज आपल्याला 400 ते 500 कॅलरीज बर्न होतात ब्रेस्ट फिडिंग मधून, आणि हार्मोनल बॅलन्स सुद्धा आपला सुधारतो या गोष्टींमध्ये. दुसरा पॉइंट आहे संतुलित आहार घ्यायचा. ते कसं काय, प्रथिनयुक्त अन्न खायचंय, जसं की डाळी, अंडी, दही, दूध, ताक, अशा गोष्टी आपल्याला खायच्या. ताक सुद्धा खूप जास्त प्रमाणात काम चांगलं करतं वजन कमी करण्यासाठी. त्यानंतर फायबरयुक्त पदार्थ खायचे आहेत. फळं किंवा भाज्या, यांमधून आपल्याला फायबर मिळतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर भरपूर पाणी प्यायचं आहे. खूप हायड्रेट राहायचं आहे, कारण की पाणी जरी शरीरात खूप जास्त असेल, तुम्ही पाण्याचा इंटेक तुमचा खूप असेल, म्हणजे ते कुठल्याही ज्युसेसद्वारे असू दे किंवा तुमचं नॉर्मल आपलं जे वॉटर असतं ते वॉटरद्वारे असू दे, पाण्याने सुद्धा वजन कंट्रोलमध्ये राहतं. तर हलका व्यायाम म्हणजे कोणता व्यायाम करायचा? आपण सुरुवातीला फक्त चालायचं आहे, जसं मी तुम्हाला बोलले. नंतर आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घेऊनच योग्य तो व्यायाम करायचा आहे, आणि हलकी एक्सरसाइज जी आपण घरात करू शकतो असा व्यायाम आपल्याला करायचा आहे. आता पोस्टनाटल बेल्ट म्हणजे काय, योग्य साईज आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वापरायचं आहे. आता झोप आणि विश्रांती. नव्या आईसाठी झोप खूप महत्वाची असते, बरोबर ना? तसंच ताण कमी झाल्यावर वजन पटकन कमी होतो, म्हणून झोप खूप महत्वाची असते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, तळलेलं, गोड, पॅकेज, जंक फूड जे असतं ते पूर्णपणे अवॉइड करायचं आहे. आता यात आपल्याला सावधगिरी कोणती बाळगायची आहे? व्यायाम करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर स्टिचेस पूर्णपणे भरलेल्या आहेत का याची खात्री आपल्यालाही करून घ्यायची. तर पोस्टनाटल बेल्ट चुकीच्या पद्धतीने वापरू नका. वजन कमी करण्यासाठी क्रॅश डाएट करू नका. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत, याची काळजी सुद्धा आपल्याला घेणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, सिझेरियन डिलिव्हरी नंतर पोट कमी होणं शक्य आहे. फक्त वेळ हा द्यावा लागतो, संतुलित आहार घ्यावा लागतो आणि योग्य तो व्यायाम करावा लागतो. तुमचे अनुभव कॉमेंटमध्ये नक्की शेअर करा. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींना नक्की शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच भेटूया. धन्यवाद.